एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू, 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा, आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची, असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार, तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. लपवणं आपल्या रक्तातच आहे ललिता. म्हणून तर सांगतेय कुठेतरी लपवा ते पैसे. एवढे छोटेशा खोलीत कुठे लपवते ते बघू तरी दे मला. त्या अलीबाबाच्या गुहेत जरी पैसे लपवले ना तरी खुलजा सिमसिम असं म्हणत स्वानंदी जाईल तिकडे. ललिता, या सगळ्या गुहा खुलजा सिमसिम म्हणून नाही उघडत. दूर करा परत. किती गाड आहे, धूळ बघा किती आहे. म्हणून तर सांगतोय. अच्छा, या पर्स मध्ये पैसे ठेवलं तर कोणाला संशय पण येणार नाही. एवढ्या जुन्या पर्स मध्ये कोण कशाला पैसे ठेवेल ना. तुला माहितीये ललिता, मोठमोठे सेठ लोक सुद्धा साध्या हिंगच्या पिशवीत लाखो रुपयाची कॅश घेऊन बिंदास फिरतात. कोणाला संशय येत नाही. बघितलं, माझं डोकं सुद्धा चालतं की नाही त्या सेठ लोकांसारखं. अच्छा, म्हणजे ही आयडिया सुद्धा आता तुझी झाली का? 30 सेकंदापूर्वी मला पर्स तिथे दिसली. फालतू बडबड करू नका. हे पैसे कुठे ठेवायचे ना याचा जरा विचार करा. काळजी करू नकोस ललिता, तो विचार सुद्धा केलाय मी. कपाटावरती जुने बॉक्सेस आहेत ना, त्याच्यात लपूया. अडगळ्याचं समजून कोणी त्याच्या वाटेलाही जाणार नाही. कधी कधी ना तुमच्याशी लग्न झालं याचा मला अजिबात पश्चाताप वाटत म्हणून नाही. कौतुक करतेस का टोमणे मारतेस? काय समजायचं ते समजा. उद्या सकाळी स्वानंदी क्लासला जाईपर्यंत कळ सोसायची. कधी एकदा सकाळ होती असं झालंय मला. आई नाश्ता. चहा देऊ? हा दे ना. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय ग, दादा का रे, तुझा मूड नव्हता आज पुशअप्स मारतात ना? हो रे, पाऊस बघ ना किती लागलाय. निरंजन, अरे पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडणारच. हो आई, पण अगं माझ्या नर्सरीत ओला दुष्काळ पडल्यासारखं झालं. अगं शेड नाहीये ना वरती. उन्हाळ्याचा त्रास रोपांना पाणी देऊन काढला, पण आता हा पाऊस कसा काय थांबवू? पाऊस जास्तच पडतोय, रोपांना त्रास होत असणार ना. अरे जोडपून निघतात सगळी रोपं, कोसळून पडतात. शिवाय काही रोपं अति पावसामुळे ना मुळापासून कुजतात. रोजचा नुकसानीचा आकडा खूप फुगत चाललाय. पण तुला किती पैसे लागतील सगळं काम करायचं म्हटलं तर? प्लास्टिक शीट्स शिवाय एका बाजूचं सिमेंटचं बांधकाम अगदी जुजबी केलं ना तरी सुद्धा 2 लाख रुपये लागतील. नाही म्हणजे मी पर्सनल लोनचा विचार केला होता, पण अरे सॅलरी स्लिप शिवाय कोण देणार आहे मला लोन? हे सगळं ऐकलं ना की निरंजन, मला खरंच काळजी वाटते रे तुझी. माझ्याकडे पैसे असते ना तर मी खरंच तुला दिले असते. पैसे मुलांसाठी सर असतात ना रे, पण जे काही पैसे होते ते सगळं निलिमाच्या आईसाठी खर्च झाले ना. तहान लागण्याआधी वीर खायला हवी नाही रे.
आधीच जर पैसे बाजूला टाकले असतेस ना थोडे थोडे करून, तर आता तुलाच उपयोगी पडले असते. आई मी ठेवले होते काही पैसे या कामासाठी. मग कुठे गेले? निलिमाने जो टीव्ही घेतला ना तो याच पैशातून घेतला. हा काली बहुतेक आले. मी जाऊ दे, तिच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊस. नेहमीच आहे रे, मला सवय झाली तिचं असं बोलणं ऐकायची. अरे आपल्या काळजी पोटी बोलते रे ती. मला वेगळीच काळजी लागली. पण कसली? त्या बिल्डरच्या माणसाचा फोन येतोय, जिथे आपण घर बुक केलं ना हा. तिथल्या माणसाचा. त्याचा पुढचा स्लॅब पडतोय. त्याचं म्हणणं आहे तुम्ही 4.5 लाख रुपये भरून टाका पुढचे. 4.5 लाख रुपये आणायचे कुठून? सेव्हिंग्स एफडीजला हात लावायची इच्छा होत नाहीये माझी. काहीतरी करावं लागेल ना. पण बघू, लेट्स सी काय होतंय. बाळू दादा, भावांच्या गप्पा काही होतच राहतील, आपण आपली कामं करायला घेऊ. हा. आणि बाळू दादा, तुमचं आजकाल घराकडे अजिबात लक्ष नसतं. काय करू स्वानंदीताई? अहो माझ्या मुलाचं शाळेचं ऍडमिशन होत नाहीये, पैसे कमी पडतात. हो अरे बापरे. हे बघा, तुम्ही नका काळजी करू. तुम्हीच म्हणाला होतात ना की देवाला हाक मारली की तो लगेच मदतीला धावून येतो. मग एक हाक मारून टाका देवाला, बघा तो येईल. मग आपण साफसफाई करायला घेऊया. हो हो. आणि तुम्ही दोघं, तुम्हाला नाश्ता हवा असेल ना तर बाळूदादांना मदत करावी लागेल. एक मिनिट आम्ही आधी नाश्ता करतो आणि मग करतो, म्हणजे आम्हाला काय ताकद येईल ना काम करायला घरात. काय हो भाऊजी? काय 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 तू कधी काय घर आवरायला घेतेस? ठीक आहे, तुम्ही नका करू, मीच करतेस. ओय बायको बायको बायको. अरे यार चिडती काय गो? करू ना, आताच करतो, नो प्रॉब्लेम. हो लगेच 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 चहा पिऊन घेऊ फक्त. तर तुम्ही दोघांनी मिळून आईबाबांची खोली साफ करा. मी आणि बाळूदादा हॉल साफ करतो. आणि निलिमा बहिणी अंघोळीवरनं आल्या ना की त्यांना स्वयंपाकाचं बघायला सांगते. हा ओके ओके. चला उठा. एक मिनिट. आणि ना आईंचं काहीही ऐकू नका, म्हणजे त्या म्हणतील की कशाला साफसफाई करताय, मी करते वगैरे, तर त्यांचं ऐकायचं नाही. रूम तुम्हीच साफ करायची. ह्या वयात त्यांना कशाला कामाला लावायचं. हो. आता प्या ना पटापट चहा आणि चला. हे माझा हात. काय चाललंय तुमचं? आतापर्यंत एकट्याने भिकार सावकार खेळतोय, चल आता आपण दोघं मिळून खेळूया. तिथे बाहेर मुलांनी आपल्याला भिकारी करायचा प्लॅन आखलाय आणि इथे टेकून तुम्ही सावकारी करा. काय झालं आता? त्या निलिमाला दिले ना आपण पैसे. निलिमाला दिले, आता निरंजन रडगाणं गातोय पैशाचं. अरे बापरे, त्या स्वानंदीने ऐकलं बिकलं नाही ना? नाही, तिला माहिती आहे आपल्याकडे नेमके किती पैसे आहेत ते. ते होतेच ते. लगेच माझ्याकडे बघितलं, पण ती काही विचारायच्या आत मी आतमध्ये निघून आली. बापरे ललिता, आता माझा जीव घाबरावायला लागलेला. आपल्या उरलेल्या पैशाचं आता काही खरं नाहीये. त्या स्वानंदीची नजर आहे आपल्या पैशांवर. घरच्यांचे पैसे घरच्यांचाच कसे उपयोगी पडतील हे मी बघेन, असं काहीतरी म्हणाली होती ना तुला ती. कशाला घाबरताय? पैसे पर्स मध्ये सुरक्षित ठेवलेले आहेत ना. कपाटामध्ये आपल्या आता काहीही नाहीये. स्वानंदीने आपल्या घशामध्ये हात घातलात ना तरी पैसा सापडणार नाहीये तिला. वाघणीला हूल दिले तिने, पण तिचे दात मोजण्याची काही हिंमत नाहीये तिच्या. पैसे पर्स मध्ये सुरक्षित आहे. बोलू नकोस भाई, बोलू नकोस. या भिंतीना फक्त कान नाही, मेंदू, डोळे, तोंड सगळं आहे. त्या स्वानंदीला त्या पैशांचा वासही येतो. त्या चिंता करू, अशी जागा शोधून काढल्याने ती कुणालाही कळणार नाही. पैसे सुरक्षित आहे. सत्य आहे. या या येऊ का? ये रे. येस दादा. काय बाबा, काय चाललंय तुमचं? केळसोडी का घेऊन आलास? सांगतो, तुमच्या सुनेने साफसफाई काढली आहे आणि आम्हाला स्ट्रिक्ट ऑर्डर दिली आहे
जोपर्यंत आम्ही साफसफाई करणार नाही आम्हाला ब्रेकफास्ट मिळणार नाहीये. हा लागा लागा कामाला लागा. आपण प्रत्येक वेळी या. चला या. पटकन आवरा. अशी कामं केलेली आवडत नाही रे. बरं नाही दिसत. आई तू टेन्शन घेऊ नकोस ग, आम्ही करतो बरोबर काम. ए नील, हे बघ ना किती सामान आहे कपाटावर. पहिलं हे साफ केल्याशिवाय ना खालचा कचरा काढून काहीच उपयोग नाही. अरे निरंजन राहू दे ना. तिथलं कुठलं साफसफाई करतात मी करीन ते. राहू दे. खरंच राहू दे रे. हा, राहू दे. अगं थांब एक मिनिट. ती सून तुला किती परफेक्ट ओळखते बघ. मग म्हणजे तिने हे सांगितलं होतं आई आधी नाही म्हणतील मी स्वतः सफाई करते, पण त्यांना सफाई करू द्यायची नाही, तुम्ही दोघं करा. आई तू बस बघू बाबा, तुम्ही सांगा आईला. हो अरे ऐक ना. अगं थांब ना. नको ना. तिथलं कुठे साफसफाई करतात तुम्ही. थांब. साफसफाई आई, केलेली तू- बरी नाही रे हो, वाटत. थांब, थांब. तू नको सोडू. वर खाली होतं. अगं, खाली अरे, पड. अगं, थांब आई, तो काय छोटा आहे का, पडणार आहे का तो. आम्ही साफसफाई करतो त्याची, ती करावं लागणार ना साफ. नको म्हणते तर नको करू. अहो, बाबा तुम्ही थांबा हो. तुम्ही आईला सांगा अरे उलट. पडला बिडला असं केवढं अजिबात नाही पडत आई. आई अगं असं काही होणार नाही. हे घे, हे घे, हे घे. नको अरे राहू दे. अरे निरंजन राहू दे ना. आता कसं ना. हा आता तेवढं पुरे तेवढं पुरे राहू दे राहू अरे ते दे. नंतर काय नाही, आपल्या ते टाक. टिशूला लागते म्हणून ठेवलेत ना खोके. या निमित्ताने साफ होईल अरे सगळं. बघा खाली कचरा केलात रे तुम्ही. असं करू नका रे. कचरा जमा करतोय बाबा. काढलं ते सगळं खोके राहू. हे घे. ते माझ्याकडे ए त्या बॉक्सवर काय नाही रिकामा आहे तो. राहू दे. अरे अगं थांब ना, बसून घ्या तुम्ही वर. माझी पर्स आहे. अगं जुनी पर्स आहे ना. अरे ती जुनी आहे. मी बघते आणि टाकून देते ना. नाहीतर टाकूनच द्यायची ठीक आहे, नाही. घे, टाक. हे घे. अहो काय करताय? टाकायच्या आधी एकदा उघडून तरी बघा ना. हा अगं नको टाकूनच द्यायची ना. कशाला ती बघायची. अहो थांबा मी बघते. आई कसं आहे ना, जुने कपडे जुन्या पर्स फेकून देताना ना एकदा चेक कराव्या. त्यात जुन्या गोष्टी मिळाल्या तर. हो आई थांबा मी बघते ना. अहो हे बघा आई, हे बघा मला काय मिळालं. बापरे. एवढे पैसे या जुन्या पर्स मध्ये. आपल्या घरात काय चाललंय काय. तिकडे तिकडे पैसे निघतायत. किती आहे ते. 7 लाख आहेत. हा 7 लाख. जुन्या पर्स मध्ये आई. अगं कुठून आले हे. अरे पूर्वी दिवस बरे होते ना आपले. त्यामुळे असे पैसे कुठे कुठे ठेवून द्यायचे मी. त्यामुळे तसे ठेवले असतील पर्स मध्ये. अगं पण एवढे पैसे 7 लाख रुपये जुन्या पर्स मध्ये. आई बघायचं ना. हे आले कुठून. आणि हो आता मला नाही माहित कुठनं आले. म्हणजे आता मला आठवत नाही. दरवेळेला काय सांगू ना मी कुठनं आले. तुम्ही सांगा आता कुठनं आले ते पैसे. मी काय सांगणार आहे त्या वेळेला. हा अरे आता आठवलं मला. काय झालं बाळानो, पूर्वी म्हणजे खूप पूर्वी मी शेअर्स विकले होते. त्याचे आले होते ते पैसे. तेव्हाही मी ते ललिताला दिले. म्हटलं कर याचं काय करायचं ते. आताही तेच सांगतोय, कर याचं काय करायचं ते. हे बघ मला माहितीये आई काय करणार आहे त्या पैशांचं. मगाशी नाही का आईना खूप काळजी वाटत होती निरंजन भाऊजींची. किती रडवेली झाली होती माझी आई. पण भाऊजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आई तुम्हालाच हे पैसे देणार आहेत नर्सरीसाठी. हो ना आई. हा आई. हो ना. आई तुझं मन खरंच खूप निर्मळ आहे. तू फक्त विचार केला आणि बघ ना पैसे मिळाले सुद्धा. हा खूप मोठं मन आहे तुझं.
आई आई तू तुझ्या हाताने मला पैसे दे. तुझा हात लागला ना की माझी नर्सरी बहरेल. माझी खूप प्रगती होईल. आई प्लीज तुझ्या हाताने प्लीज. आई पैसे काय तुम्हा मुलांचेच आहेत ना रे. किती लागणार आहे? 2 लाख ना? हो 2 लाख. हे 5 लाख जरा जपून ठेवा. हो हो हो. आई मला थोडं बोलायचं आहे. हो बोल ना. ठेवा जरा पैसे. नाही मला पैशांबद्दल बोलायचं आहे. तुला काय बोलायचंय बाळा आता? अरे एवढे पैसे तरी राहू देत ना रे तिच्याकडे. आई आपल्या त्या बिल्डरच्या माणसाचा फोन आला होता. म्हणजे आपण जिकडे बुकिंग केली ना तिला. अगं आपल्या फ्लॅटचा स्लॅब पडतोय. त्यांचं म्हणणं होतं की पुढची अमाऊंट तुम्ही लगेच भरून टाका. म्हणजे माझ्याकडे सेव्हिंग्ज आणि एफडीज वगैरे आहेत, पण मला ते यासाठी मोडायची इच्छा नाही. आता हे पैसे असे आपलेच आहे आणि घर आपलंच आहे ना, तर माझ्या डोक्यात असं होतं की हे पैसे जर आपण तिकडे वळते केले तर प्रेशर जरा कमी होईल. अहो आई नाही म्हणणार. घरातला पैसा घरच्यांच्याच उपयोगी यायला हवा. हो ना? हो ना. किती द्यायचे पैसे बाळा तुला? 4.5 लाख. आई देताय ना पैसे? थँक्यू सो मच आई. आई खरंच तू लक्ष्मी आहेस ग आपल्या घरची. तुझा हात कधीच रिता नसतो. थँक्यू सो मच. तुझी आता काळजी मिटलीस आनंदी? हो. आता हिची कसली काळजी मिटली? हिलाही द्यायचेत का पैसे? बाबा तिला या महिन्याचं सगळं सामान भरायचं आहे ना, तर त्याचे तिला 5,000 रुपये लागणार होते. आहेत ना आपल्याकडे, देते मी. थँक्यू सो मच आई. ऍक्च्युली सणवार आहेत ना, त्यामुळे तेल तूप तांदूळ सगळंच जास्त लागणार आहे. त्यामुळे थोडी मोठी खरेदी झाली. पण तुम्ही आहात म्हटल्यावर काही काळजीच नाही. स्वानंदीताई, हा बाहेरची सफाई झाली आहे. इथे काही साफ करायचंय का? नाही नको. इथे आमच्याच मुलांनी केलंय सगळं साफ. बर दादा एक मिनिट. तुमच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी किती पैसे कमी पडतात? नेमकं सांगायचं झालं ना तर 44,990 रुपये. आई बाबा बाळूदादांच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी या पैशांची गरज आहे. ते आपले घरचेच सभासद आहेत आणि मुलाच्या ऍडमिशनचा प्रश्न आहे ना. जर त्यांना या पैशातून काही मदत होऊ शकली तर खूप बरं होईल असं आम्हाला वाटतंय. नाही नको नील साहेब. बाळूदादा नाही असं करू नका. घ्या. अहो बाळूदादा घ्या तुम्ही पैसे. हे पैसे घरच्यांचे आहेत आणि तुम्ही घरातलेच एक मेंबर आहात महत्वाचे. घ्या घ्या घ्या. हो. थँक्यू सो मच. नील साहेब एक मिनिट. एक मिनिट. हे 10 रुपये जितकी गरज होती ना तेवढेच घ्यावेत. जास्तीचा हव्यास केला ना तर ते पैसे टिकत नाहीत ना आपल्याकडे. बाळूदादा बाळूदादा ते 10 रुपये आहेत ना ते आईंना द्या. आईंनी पैसे दिले ना तुम्हाला.
आणि तुम्ही ना त्यांच्या पाया पडा. आज आई होत्या म्हणून आपल्या सगळ्यांची गरज भागली. हो. घ्या. नको. या. हो. आई तुमची पण कमाल आहे हा. एवढे पैसे घरात होते, तुमच्या लक्षात कसं नाही राहिलं? अगं नाही लक्षात आलं, माझ्या विसरले मी, चुकलं माझं. आई पण अगं मध्ये इतके प्रसंग आले गेले ज्यामध्ये पैशांची खूप गरज होती आपल्याला, पण तुझ्या कसं काय लक्षात नाही राहिलं अजिबात? हो, आणि ही रक्कम पण काही लहान नव्हती ना. 7 लाख. माझे 100 रुपये जरी एखाद्या कप्प्यात राहिले ना तर ते खर्च होईपर्यंत लक्षात राहतात माझ्या. आणि आईंना तर 7. आता बस हा बस. अरे आई सांगते ना लक्षात नाही राहिलं, नाही लक्षात राहिलं. तिच्या मागे व्याप केवढा असतो, होऊ शकतं ना असं. आई खोटं बोलणार आहे का? आई कधीही खोटं बोलणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. आई थँक्यू सो मच. तुझ्यामुळे सगळ्यांची चिंताच मिटली बघ आज. चल मी येतो, बाहेरची साफसफाई करायची. पैसे ठेव तुझ्याकडे. मी घेऊ का? हे टाकायचं. हा चला. तरी जा बाबा, नो तुम्ही दोघेही जा. हो बसलेला धक्का जरा पचवू दे आम्हाला. हो. हो येतोय. आई बाबा सॉरी हा. पण तुम्ही काळजी करू नका, घरचे पैसे घरच्यांच्याच उपयोगी आले.